पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर माझे प्रेम असल्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. सत्ता स्थापन करण्याबाबत संजय काकांनी आम्हाला छुपी मदत केली. आम्हीच संजय काकांना विरोधकांची माहिती काढण्यासाठी महायुतीकडे जाण्यास सांगितले. जयंत पाटील यांची खोचक माहिती. अध्यक्ष होऊ शकत नाही आहे असं तरी म्हणायचे. कोणाचा अध्यक्ष? पालकमंत्री तुमचा महाविकास आघाडीचे, त्यांची संख्याबळ पण नाही आहे आणि काय नाही आणि तरी तेच म्हणायचे. चंद्रकांत दादांचं माझं त्यांच्यावर प्रेम आहे असं गृहीत धरा. ते बोलतील त्याला मी काय भाष्य करणार नाही. तरी अजितदादा पवार गटानं आपल्याला पाठिंबा दिला, पण एक दोन संजय काका असतील त्यांनी दिले नाही, बाकीच्या सदस्यांनी आपल्याला पाठिंबा नाही. दिला. संजय काकांचे मी विशेष आभार मानेन, कारण काल संध्याकाळी आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली आणि काका पलीकडच्या गोटात आम्ही जायच्या संदर्भात काही गोष्टी झाल्या, चर्चा झाली आणि त्याप्रमाणे त्यांनी तिकडं जाऊन तिकडच्या गोटातली माहिती देऊन आम्हाला जे मौलिक सहकार्य केलं ते विशेष वाखाणण्यासारखं आहे. त्यांना तिथं कट्टरता दाखवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागल्या ज्या आमच्या अंडरस्टँडिंगच्या होत्या, पण त्यांचेही मी आभार मानतो. आता मिरज पंचायत समिती आपण ताब्यात घेतलेला आहे, जिल्हा परिषद घेतलेला आहे. महाविकास आघाडीची एक प्रकारची यशाची नांदी आहे का यापुढे? असं आहे की महाविकास आघाडीत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण आहे आणि आज नाही आहे, अनेक वर्ष आम्ही सगळे एकत्रित काम करणारे कार्यकर्ते, इथं बसलेले कुणीही वेगळ्या विचाराचे नाहीत. अजित घोरपडे सरकार तिथं आहेत, सुरेश पाटील आहेत, आर आबांचं या ठिकाणी विशेष मी उल्लेख करेन की आर आबा असल्यापासून आमचं या जिल्ह्यात आम्ही इथं बसलेले सगळे, कदाचित कोणी इकडे तिकडं असेल पण इथं बसलेले सगळे यांचं या जिल्ह्यावर कायमचं प्रभुत्व होतं आहे. मला आनंद आहे की आर आबांच्या पश्चात पुन्हा एकदा या जिल्ह्यावर आमचं सगळ्यांचं मिळून प्रभुत्व आहे. मी कुठल्या एका पक्षाचं नाव यासाठी घेत नाही की आम्ही सगळे एकसंघपणाने काम करतो. सध्या राज्याचा प्रश्न आहे गॅस टंचाई. लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, पण देवेंद्र फडणवीस सांगतात की गॅस टंचाई कुठेही नाही.